जोवर शेतकरी कर्जमुक्तीबाबत मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोवर मंत्रिमंडळ बैठकीला जाणार नसल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। याविषयी शिवसेना नेते सुभाष देसाईंनी जय महाराष्ट्राला सर्वप्रथम प्रतिक्रिया दिलेली आहे। शिवसेना नेते सुभाष देसाईंशी बातचीत केली आहे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना शिवसेनेची भूमिका स्पष्ट सांगितलेली आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही शिवसेनेची मागणी आहे। सगळा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि त्या मागणीसाठी शिवसेना आग्रही राहील। त्याचप्रमाणे शेतकरी जे आंदोलन करतायत त्यांना आम्ही एकटे सोडू शकत नाही। शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या बरोबर राहिली आणि बरोबरच राहणार। त्यामुळे ह्या आंदोलनाला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे। आंदोलनासाठी रस्त्यावर शेतकऱ्याला का उतरावं लागलं, संप का करावा लागला, हा प्रश्न खरं तर सरकारसमोर आहे आणि त्याचं उत्तर दिलं पाहिजे। आणि त्यासाठीच कर्जमाफीचे जे काही तपशील ठरेल तो शिवसेनेला संपूर्णपणे विश्वासात घेऊन ठरवला पाहिजे ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली। आणि ह्या कर्जमाफीचा जो तपशील ठरेल त्याच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मान्यता घेऊनच पुढे जाता येईल याची आम्ही त्यांना स्पष्ट कल्पना दिलेली आहे। आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत आज गेलेलो नाही। कर्जमाफीसाठी वर्षावरती अनेक बैठका पार पडल्या। भाजपचे मंत्री मात्र शिवसेनेचे एकही मंत्री पाहायला मिळाले नाही। कुठेतरी भाजपने स्वतःकडे निर्णय सुरू केला। आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यांचं पक्षाचं काय काम असेल ते त्यांनी करावं, परंतु आम्ही ज्याप्रमाणे GST हा गुंतागुंतीचा प्रश्न शिवसेनेने चर्चा करून त्याच्यातले मुद्दे मोकळे करून तो प्रश्न सोडवला, तशा पद्धतीनं कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा आमच्याशी तपशीलवार चर्चा झाली पाहिजे ही शिवसेनेची आग्रहाची मागणी आहे। शेतकऱ्यांना अंधारात ठेवून कुठलाही निर्णय घेता येणार नाही आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केलेले आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत कुणीही शिवसेनेला दमबाजी करू नये ही आमची अपेक्षा आहे। दमबाजी होते कुठेतरी भाजपकडनं किंवा काय कुठे होत असेल तर शिवसेना काही अशा गोष्टींना डगमगत नाही, आतापर्यंत कधी मागे आलेली नाही। सरसकट चर्चा कर्जमाफी व्हावं, निश्चितच संपूर्ण कर्जमाफी ही शिवसेनेची मागणी आहे। पाहतोय संपूर्णपणे कर्जमाफी ही शिवसेनेची मागणी आहे आणि शिवसेनेला कुणीही दमदाटी करू नये अशा प्रकारचं जे आहे ते सुभाष देसाई यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि दुसरीकडे मात्र शिवसेनेचे मंत्री बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन म्हणून राजू सोनावणे, जय महाराष्ट्र, मुंबई।